तर इथं 7 जवळपास सिमिलर क्लिप्स असल्यामुळे या जागेचं नाव 7 सिस्टर्स आहे. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे परत एकदा सेकंड पार्टमध्ये. तर पहिल्या पार्टमध्ये आपण पूर्णपणे या 7 सिस्टर्सला आलो, त्याची जर्नी आहे. नंतर पुढेच बीच आहे, तर तो टोटल बीच त्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. पाहिला नसेल तर नक्की पहा. अँड आता इथून ही जी प्रॉपर वर क्लिफ आहे, त्या क्लिफच्या टॉपला पण जाणार आहे. तिथं मनमीत आहे. मनमीत सुरुवात करूया आजच्या या नवीन ब्लॉगला, सेकंड पार्ट ऑफ 7 सिस्टर्स. तर चर 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 टॉपला इथं पण आलोय. तर आता अर्धा रस्ता चढलोय फास्ट मध्ये, आणि जो सेक्सी व्ह्यू आहे ना इथं एकदम भारी. तिथं होतो आपण, तो बीच सगळा. तर आता हाफ क्लिफ ज्या चढल्या फास्ट मध्ये, आणि तिथं बीचवर होतो आपण सध्या. तिथून आता वर चाललोय. खूप भारी नियोजन झालंय. तर चला आता आपण चाललोय नेक्स्ट हाफ टॉप वर. मला मगाचपासून वाटलं तिथं होतो की हाफ झालंय, म्हणलं आता हाफ राहिले अजून. ते मला वाटते अराउंड 20% होतं पूर्ण क्लिफचं. अजून 80% चढायचं आहे. तिथं होतं बरोबर मी. मग मला कसं वाटलं की झाले हाफ आले, अजून हाफ चढायचं आहे. ते जस्ट 20% होतं क्लिफचं. अजून खूप चालायचं आहे पुढे. मीच जमलो, सगळी जमलं. हाऊस द जोश. आता हा जो प्रॉपर क्लिफ आहे, असा आपण वर जायचं टॉपला. तिकडून खूपच मस्त व्ह्यू आहे, जबरदस्त. वर कमी हाउस द जोश. हाय सर, सच्ची में क्या? सच्ची. अबे अबे शाईन करायला लागलास की रे सोन्यासारखा देव्याने. आता जर थंडी असती तर आतापर्यंत अंधार झाला असता, क्लिअर कट अंधार. 3:30ला अंधार होतोय. आता समर असल्यामुळे 9 पर्यंत आपल्याला खूप ऊन आणि लाईट आहे. एवढं स्ट्रगल करून वर चाललोय ना, व्ह्यू खूप वर्थ असणार आहे. आताच आहे. फायनली ऑन द टॉप ऑफ 7 सिस्टर्स. ही एक प्रॉपर क्लिफ आहे. आपण आपला आलोय डाऊन, तिकडे माउंटन्स, आणि एकदम भारी व्ह्यू तुम्हाला शो करतो. पण जो व्ह्यू आहे, जबरदस्त व्ह्यू. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय का, पण तिथे क्रूज आहेत. तिथे खूप मोठी मे बी दिसेल. तिथे खूप मोठी क्रूज आहे. ते सेलर्स आहेत. खूपच छान आणि खूपच आयकॉनिक व्ह्यू. सध्या टायमिंग आहे 6:30 वाजलेत. जर विंटर असते तर आता पूर्ण काळाकीट अंधार असता, पण समरमुळे आपल्याला एवढी ब्राईट लाईट भेटले, आणि खूपच भारी, खूपच मस्त व्ह्यू आहे. छानपैकी फोटो काढायचे आहेत. आता जो आमचा प्लॅन चाललाय, आम्ही इथं तर थांबून फोटो काढलेत. आता जस्ट आम्ही इथं थोडं काही खाणार आहे. सगळे बसलेत. तर आपण एवढं जे क्लाइंब करून सध्या या क्लिफच्या टॉपला आलोय. तर ही आहे फर्स्ट सिस्टर, म्हणजे पहिलं क्लिफ. अशा 7 क्लिफ्स आहेत या लोकेशनला, आणि तुम्ही जर कधी लवकर आला तर तुम्ही सगळ्या क्लिफ्सला ट्रॅव्हल करू शकताय. तर इथं 7 जवळपास सिमिलर क्लिप्स असल्यामुळे या जागेचं नाव 7 सिस्टर्स आहे. River's gonna cry when you're gone, 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 gone.
तर या लोकेशनवर आम्ही जवळपास 2-2.5 तास झालं बसलोय आणि एक नंबर व्ह्यू, खूप मजा, खूप सुंदर आणि जबरदस्त व्लॉग आहे. तर आता आमची सगळी मंडळी उठले. कधी संध्याकाळचे 7:30 वाजले आम्हाला कळलं नाही. आता टायमिंग 7-7:15 आहे. एन्जॉय कैसे किया आहे? बढिया. असं काहीतरी झालेलं आहे इथं. नाव इट्स टाइम टू गो टू बस स्टँड. कशी होती ट्रिप? खूप सुंदर, एकदम मेमोरेबल. कसा होता बर्थडे? एकदम सुंदर, मोस्ट पीसफुल हा काम कालमा. एस्केप द रियालिटी काय? ही ट्रिप पूर्ण केलेली आहे. अगं बाई, तर आम्ही आमचे रिस्पॉन्सिबल सिटीजन असल्यासारखी घेऊन चाललोय. 100%. Citizen तर नाही. एकदम मला असं ऋषी भाऊ थोडंसं आहे का बघा. ऋषी भाऊ ऋषीचा आहे का? तर आता वन ऑफ द बेस्ट सनसेट ऑफ युके आणि एकदम जबरदस्त कंपनी, एवढे जबरदस्त मित्र. इथे लंडनला आल्यानंतर ही माझी गँग आहे आणि या गँगमुळे आणि या फिरण्यामुळे, या 2 गोष्टीमुळे मी डिप्रेशन पासून लांब आणि खूप हॅप्पी आणि खूप एन्जॉईंग आहे. तर जी पण लोक इंटरनॅशनल लाईफ एक्सपिरियन्स करणार आहेत, येणार आहेत ना, 2 गोष्टी, एक तर चांगला ग्रुप आणि सेकंड चांगल्या लोकेशनला प्लीज नक्की जावा. वन ऑफ द बेस्ट डे. आणि आता आम्ही चाललोय बॅक टू बस स्टँड. तर आता चाललोय, जाऊ वाटे ना, मस्त मजा आली. 1 डे ट्रिप, बेस्ट 1 डे ट्रिप अँड व्हेरी नाईस. येस. I don't want to go, but can't help it. तर जाताना मला एक खूपच भारी लाकूड सापडलेलं आहे आणि त्यावर आपण डॉरिटोसची लाल टोपी घातली. आपण मस्तपैकी चाललोय आता आपल्या बस स्टँड वरती. तर तुम्हाला वाटेल मी ही स्टिक का घेतले, मला पण माहिती. खूप धावपळ केलीस ना तू. कशी झाली ट्रिप? मस्त हाँ मैरिन कैसा हुआ? व्हेरी नाईस. Very nice. मजा आली खूप. शाउट आउट मनमीत दादा पाटील. टॉपवर पोहोचतो तेव्हा सगळी थकावट निघून जाते, हा. कारण तो व्ह्यू एवढा सुंदर असतो. आणि इथं तर एकदम सनसेट आणि एकदम आज नशिबाने जबरदस्त. आपलं सनसेट वगैरे पण होता, आणि इकडे युके मध्ये तर जेव्हा बघू तेव्हा क्लाउड असतात. हा, मग नशीबवान आहे आपण. बाय बाय 7 Sisters लिफ्ट अँड बीच. वन ऑफ द बेस्ट डे टू रिमेंबर. खूप मजा आली आणि चला चाललोय आता आपण. एक वाजता आम्ही घरी पोहोचलोय आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय केला. कबड्डी झाली, आपण क्लिफ बघितली, आपण बीचवर खेळलो, सगळ्या गोष्टी केल्या. तर माझ्यासाठी हा खूप दिवस स्पेशल होता, कारण की पास्ट 2-2.5 महिन्यामध्ये मी खूप जास्त स्ट्रेसमध्ये होतो. कॉलेजचं आणि इतर काम वगैरे होते. तर माझ्यासाठी खूप छान एस्केप होता आणि होपफुली आता माझं कॉलेज वगैरे मोस्टली 95% कंप्लीट झाले. तर रेग्युलर ब्लॉग्स टाकण्याचा मी खूप जास्त प्रयत्न करेन. तर हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही 7 सिस्टरचा व्हिडिओ आहे, तो माझ्यासाठी पण खूप स्पेशल होता आणि होपफुली तुम्ही पण खूप एन्जॉय केला असेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जुन्या ब्लॉग्स बघत राहा. अँड मंडळ आभारी आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.